षटकारच्या मदतीने 26 धावा धाव फलकावरती. रिव्हर्स अटॅम्प्ट स्विचचा प्रयत्न परंतु स्वतःवरती अंगलट येत असताना पाहायला मिळतो आपल्याला. इथे आला चेंडू निर्धाव या निर्धावाच्या साह्याने षटक क्रमांक 2चा देखील खेळ समाप्त. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 13च्या सरासरीने धावसंख्या केली आहे ती जयशंकर सांदै संघ जाऊन पोहोचला 26 या धावसंख्येवरती. ही तर देखील बॅटची डिंगेज घेतली आहे. 9 सेकंडचा फिक्की देखील झाली. खराब अलंकार आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत आणि पहिला चेंडू पाहतोय आपण मंगेश ऑन साईकला आहेत. नॉस्ट्राईकला चिराग आहेत आणि पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू निर्धाव खेळपट्टीवरती पडला जातो. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वरती. आता मात्र मंगेशच्या बॅट मधून हा वाई सप्पर चेंडू फेकून दिला. वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरून हा ठोकलाय षटकार. षटकार आला आणि 32 धावा पुस्तकावरती आपण पाहतोय. अजून एक मारायचा प्रयत्न फटका फसलाय. नो मान्स लँड मध्ये चेंडू पडला. एक सिंगल मात्र डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 34 धावसंख्येवरती. धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील समोर चेंडू उडवलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. अजून एक दणका मंगेश ऑन फायर. हा देखील आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या धावसंख्येवरती. हा देखील कुठ टप्प्याचा चेंडू. आपण 6चा इशारा देत आहेत का चेंडू वाईट आहे. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये दाबाड. अभ्यंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 41 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा विशेष आपण विचार केला तर अवघ्या 11 धावसंख्ये षटक फेकलं होतं नीरजने. हा देखील या चेंडूवरती झटका भेटणार मंगेश. आता मात्र पवेलियनच्या दिशेने रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखी वाटला होता अजून एक फटका मोठा येईल परंतु हवेच्या ओखामध्ये मारलेला हा आला विकेट. नवीन बॅट्समन शांताराम आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 3 ची सुरुवात अजूनही अलंकार गोलंदाजी मार्कवर सज्ज. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. अलंकारच्या ओव्हरमधला शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय. शांताराम लेफ्टी बॅट्समन. अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. फुलटॉस आणि थेशावरती आक्रमण चढायचा प्रयत्न. इथे फटका फसलाय.
कोणती चुकी करणार नाही. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. शांताराम देखील आता परतीचा प्रवास करेल. आदेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नाव सेकंडला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय चिराग आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम षटक 4थ्या ओव्हरसाठी सुरुवात होईल. गोलंदाजी मार्क वरती विकी आपण पाहतोय. इथून डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवावे लागतील आता, कारण भरपूर धावसंख्या झाली आहे. हा देखील बॅट लिंगेश ही तर देखील फसवलंय चिराग यांना. हा एक विकेट मैदानाच्या बाहेर. तू चल मी आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत आलेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. ही तर देखील उडवलाय. ही तर देखील फटका फसलाय. बराचसा काल चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दुसऱ्या अटेम्प्टला झेल घेण्याचा प्रयत्न. झेल सुटली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला फलंदाजी ते प्रशांत देखील होतील बाद. अजून एक विकेट रनआउटची. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सौरभ गेलेत. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच सांगतायत की आज दुबई डावंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढली जाईल. जाऊन पोहोचते ती 44 घरामध्ये. 44 धाव फलकावरती. इतर देखील फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का. विकेट क्रमांक जवळपास 7वी मैदानाच्या बाहेर. आदेश देखील बाद झालेत आता. लास्ट पाहायला गेलं तर उर्वरित अजूनही 3 चेंडूचा कलशेष असेल. गोलंदाजी मार्क वरती विकी चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. ही तर देखील फटका फसला आहे. स्वतःच्या फलुद्रेमध्ये झेलचा प्रयत्न. झेल देखील झाली आहे ड्रॉप. इतर रनआउटची संधी आणि इथे फलंदाज सुखरूप आहेत. एक सिंगल बेगाने कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 45 वरती. सौरभ आणि रोशन ही जोड सकली मैदानामध्ये केलती.
इथे देखील फटका फसलाय. आणखीन एक विकेट डाऊन. 45 वरती धावसंख्येवरती लागणारा सलगचा हा जयशंकर चांदई संघाला जवळपास 8वा आदरा. विराज नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विराज आपण पाहतोय. इथे देखील फिरून गेल्याचा प्रयत्न. इथे देखील पाहतो आपण एक सिंगल. फलंदाज मात्र बाद झालाय. धव्वा LBW स्वरूपामध्ये फलंदाज आणखीन एक बाद. विकेट क्रमांक देखील आता 90. षटक क्रमांक देखील संपले. 4 षटकांचा पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 45 धाव फलकावरती येणारे 24 चेंडू 46 धावसंख्येची गरज असणारे मोरिया 11 जांभिवली संघाला विजयासाठी. सलामीची जोडी रबाडा झाली आहे. आपण पाहतोय मोरिया 11 जांभिवली संघाची. नीरज आणि अलंकार पाहतोय आपण. पहिला चेंडू समोर. चेंडू बी शेप मध्ये अक्षरशः ब्लॅक सिमच्या समोरून आतिशला बीट करून चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने. नीरजच्या बाटमधून येतोय पहिला चौकार. चिराग पाहतोय आपण पहिला गोलंदाज. अलंकारच्या बाटमधून आलाय पहिला चौकार. नीरज निरंक नीरजच्या बॅटमधून आला पहिला चौकार. नॉट सेकंड डायर केला आपण पाहतोय अलंकार आहेत. इथे देखील टॅपकलला चेंडू आडव्या बॅटीतून प्रार चढवला. नितेश भोईर पलत आहेत परंतु इथे अडवण्याचा प्रयत्न देखील सक्सेसफुल ठरलाय. सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 7 मात्र पोहोचली आहे. ती तब्बल 6 अंकावरती.
हा देखील वेगवान चेंडू आपला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकअप देखील झाला. थोडासा वेगाने देखील बीट केलं फलंदाज नीरज यांना. 6 धाव फलकावरती. 45 धावसंख्येचा टार्गेट आहे. 46 करायचे त्यांना चेसिंग साठी. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. इथे बॅटची लिडिंग एज इष्टक्षक चुकले होते. इथे गेला चेंडू निर्धाव. या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलंय ते 6 वरती. पहिल्या 2 चेंडूवरती चांगली सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर 2 चेंडू लगातारचे निर्धाव आलेत. हा देखील चेंडू चांगला पाहायला मिळाला वेगाने बीट करत असताना. पुढे येऊन सरसवायचा होता पण बॅट बॉलचा संपर्क नाही. हा देखील आला चेंडू निर्धाव. सलग 4 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळालं. चिराग आला इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावफलकावरती लागलाय जाऊन पोहोचले ते बिनबाद. 6 धाबा. अजूनही 18 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम मोरिया 11चा बेलवी संघाला. चला लगेचच फिल्डिंग सजवा. कृपया विनंती आहे चांदे संघाला की आपण लगेचच फील्ड पोझिशन सजवा. गोलंदाजी मार्क होतात अतिश कोलंबे आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत. 18 चेंडू 40 ची गरज आहे. स्ट्राईक एंडला अलंकार आपण पाहतोय. हा देखील समोर चेंडू काढलाय. मिड ऑफला क्लिअर करत चेंडू चाललाय दंदन करत. क्षेत्ररक्षक पोहोचले तिथपर्यंत. वेगाने फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्क होते अतिशय आपण पाहतोय. आड्याबाटीतून प्रहार चढवलाय. वाडिश लॉंगांचा क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचतोय तत्पूर्वी एकच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे 9 अंकावरती. अजून पाहायला गेलं तर पहिलाच चौकार वगळता एक चांगली गोलंदाजी झाली आहे चांदे संघाची. जयशंकर चांदे त्याचबरोबरीने मोरिया 11 जांभिवली या 2 संघादरम्यान पहिल्या फेरीतला 4था सामना. वेगवान चेंडू वेगवान अतिश कोलंबेचा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इथे आला चेंडू निर्धाव. टार्गेट सोपं आहे परंतु त्या टार्गेटला अवघड करायचं काम गोलंदाज अतिश करतोय. आता पुढे येऊन सरसवलाय. मिड ऑफ क्लिअर केलाय आणि लंघन देखील क्लिअर करत असताना हा ग्राउंडला गुलगुदा करत चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळाला 4 धावा. चौकार. इथे आलाय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वरती.
1.4 चेंडू खेळ समाप्त 13 धावा फलकावर. हा देखील उलढवला चेंडू इथे नितेश भोईर स्वतः चूक होणार नाहीये. महत्वाची विकेट नीरज हा सुद्धा दिफाट. प्रेम आलेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 13 चेंडू 32 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सॉरी 33 धावसंख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी. टीम मोरिया 11 जांभिवली संघाला. हा आडेबाटीतून प्रहार चढवलाय. इथे देखील फटका फसलाय. इथे देखील चूक होणार नाही नीरज यांच्याकडून. अजून गेली विकेट आल्या बावली. प्रेम यांना देखील आता परतावं लागेल. हा देखील वेगवान चेंडू मंगेश कोळंबेचा. हा देखील आला चेंडू निर्धाव. आता मात्र 11 चेंडू आणि पाहायला गेलं तर 33 धावसंख्येची अजूनही गरज आहे. हा देखील फटका दर्जेदार आहे आणि ह्याच्यावरती धावसंख्या देखील थोडीच वारी भेटेल. लॉंगॉनिलिया क्लिअर लॉंगलिगिरिया क्लिअर करत असताना हे ते मात्र भेटलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता फुलताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती 17 वरती. अजूनही 10 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. टीम मोरिया 11 जांभिवली संघाला. हा देखील बॅट फिल्डिंग घेतली आहे. थोडे शिक्षक चुकले होते परंतु बॅकअप चांगलं भेटलंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पहा. हा पण इथे आलाय निर्धाव चेंडू. आता 9 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. 9-29 ची गरज. वेगवान गोलंदाज आपण पाहतोय मंगेश कोलंबे. एकही मोठा फटका मारून देत नाही. एक चौकार आला त्याच्या विरोधामध्ये लगेच निर्धाव चेंडू फेकलाय. चला खाड्याचा बाडा संघाचा कर्णधार आपण तयार राहा. लगेच टॉस साठी आपण येणार आहोत. हा देखील फटका फसलाय. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोद्रामध्ये पकडली जाते झेल. संपवला बॅट्समन अलंकारचा इथे खेळ. आता 8 चेंडू 29 ची गरज.
हा देखील वेगवान चेंडू होता आणि त्याच्यावरती देखील आता पूर्णच एक विकेट डाऊन झाली आहे. आता 7 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. हा देखील वेगवान चेंडू होता. इथे देखील आला चेंडू निर्धाव आणि निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलाय. त्या अवघ्या 17 वरती आता पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. 6-29 समीकरण आहे. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचाने सांगितलं की हा चेंडू स्क्वेअर आहे. स्क्वेअर चेंडूच्या माराने अवंतर धाब्याने भरमात्र पडली जाते. जाऊन पोहोचेल ती 18 वरती आता 6 चेंडू आणि 28 गरज. हा देखील चेंडू स्क्वेअर. आता 6-27 गरज. पण चेंडू काय होता? वाईट चेंडू होता. पण तर म्हणजे एकूण 3 वाईट टाकले आतापर्यंत. म्हणजे आता येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी तुम्ही पाहायला गेलं तर 26 गरज आहे. 6-26 समीकरण. स्ट्राईक एंडला बॅट्समन प्रथमेश. तुषार आहे तुषार. आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. हा चेंडू आता आला निर्धाव. 5 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. वेगवान चेंडू होता. इथे वेगवान चेंडूला प्रत्युत्तर दिलंय. एक सिंगल मात्र घेतली जाते. आता 4 चेंडू 25 ची गरज आहे. पूर्णतः औपचारिकता बाकी राहिली असं म्हणावं लागेल. आता 4 चेंडूवरती 4 षटकार आले तरी सामना जिंकू शकत नाहीयेत. खाड्याचा पाडा संघाचा करता आपण उपस्थित व्हा. इथे देखील समोर चेंडू उडवला आहे. इथे क्षेत्ररक्षक नाते कोणती चुकी नाहीये. झेलबाद. आता पाहायला गेलं तर विजयाचा झेंडा रोवला आहे तो जयशंकर सांदे टीमने. इथे गेला चेंडू निर्धाव. आता पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिले. पूर्णपणे क्रिश का गाना सुनने का बेटा. गिरीश का सुन बेटा अभी. ये देखो और एक दिन पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली असं म्हणावं लागेल. आता पहिला चेंडू 3 स्वर टाकले. अवंतर टाकले. त्याच्यानंतर लाईन धरली
अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि एक चांगल्या प्रतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. स्वीट सीटचा एक प्रयत्न करायचा होता परंतु इथे दांडी गुल केली आहे. विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर जाईल. इथून संघ जिंकलाय जयशंकर चांदे संघ. नेक्स्ट मॅच जयशंकर चांदे आणि खाड्याचा बाडा संघाचा करा. चला आपण लगेचच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच श्री 11 जयशंकर चांदे हा संघ माझा पहिला सामना. श्री 11 जयशंकर चांदे यांच्या पक्षामध्ये असणारा खाड्याचा बाडा संघाचा. चला दोन्ही संघाचे करत राहा आपण टॉस साठी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यश चिराग ठरला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची इनिंग साकारली. गोलंदाजी मार